नमस्कार दोस्तानो, आता बघा दिवस मावळायला लागलाय आणि तुम्हाला सांगतो आमच्या भागात 5:30 सूर्य पाक दिसेनासा होतोय आणि आता वाजले 5:30. तर आपली म्हशी शेळ्या सगळ्या बघा लागल्याच्या तयारीला. कडदान मस्तपैकी ह्या भागात चारलं. हे पाठीमागं कडदान निमाय अजून बघा उंची बाजारी दिसते ती. हे निमं चारलं या आणि मागं तुम्हाला सांगतो कुरडू कुठं बाजरीची ताटं हे राहिली ती. मग ही मसराचं खाती ती कुठं बुडकं राहिलेलं असलं तर जरा महागा सारली ती काय बांधायची गवतं खाती ती. आणि तुम्हाला सांगतो ही म्हशी सरमाड खाती ती कडदान खाती ती. खाऊ द्या, मागचं बी त्याने खाल्लं पाहिजे. नाहीतर काय होते माहिती आहे का, थोडं खायचं आणि मागं खरकाट राखायचं. असं जर खरकाट राखली आहो त्या मालकाचं दिवाळी नाही करी किंवा बरोबर का नाही दोस्तानं. त्यामुळं जनावरांना ध्यान दिलं पाहिजे दोस्तानं. आणि मी लक्ष देतोय, कुठली मस हिंडत नाही काय नाही, सगळं माझं दररोज ध्यान असतंय. आणि आता भाई काय कायचं ध्यान आहे अजून पुढं काढताना खायचं. पण काय काय ही कुरडूच गावात आहे, तुम्हाला दिसतंय फुलं लागलेली ही कुरडू आहे बघा. काय सांगायचं आहे, प्रत्येक शेतीमध्ये आमच्या भागात ही लय फेमस झाले. जतं जाईल तसं ही उगवलेलं आहे आणि ह्यातनं लांडगा येतोयच म्हणून ध्यान ठेवावं लागते. पण मग आपल्या म्हशीने पाक खात आणले बघा. आणि आता थोड्या वेळानं घराकडे जायचंच आहे. आज सोडायला जरा उशीर झाला. घरची पाहुणी सगळी जालती ती तुम्हाला सांगतो दुपारी निघून गेली. काय करायचं, त्यांना राहावा म्हणलं तर राहिली नाही. ती गेली का सकाळपारी लवकर जाऊन ती देवदर्शन करून आली. सिद्धनाथाच्या खरसुंडीला गेली आणि आता आपली गावाला गेली. आता तर म्हणली गावात जाऊन एक अर्धा तास थापायचं त्यांच्या घरी. तत्न पण ती जिथे कामाला ड्युटीला पुण्याला निघून गेली. संध्याकाळी 10 वाजेपर्यंत ती पुण्यात पोचते. माणसं घरी असली की बरं वाटतं आणि माणसं अचानक निघून गेली की 1-2 दिवस तुम्हाला सांगतो करमतच नाही. म्हणजे ही माझी वस्तुती नाही, सगळ्यांच्या घरी तसंच आहे. पण आमच्यात कसं आहे, माणूस आला का ग्रामीण भागात बरं वाटतं. माणसं आलेली खपती, माणसं गेलेली खपत नाही ती. म्हणून या माणसावर जीव लावायला शिकलं पाहिजे. मेल्यानंतर पुन्हा काय बरोबर आहे का नाही. म्हणून जनावरांना सुद्धा आज उशीर झाला म्हणून त्यांना आज जरा व्हायचं कडदान जास्त चारलं. दररोज जेवढं चारतो का त्याच्यापेक्षा आज जास्त चारले आणि अजून ती खाती तीच. आधी हात सर माग्या चला आले अशी दबून हाणावं लागते हली. मग तुम्हाला तू मागं सरून निवांत खाती ती. चगाळ मस्त आहे. चगाळ ही खाल्लं पाहिजे का नाही. आता ह्यात नुसतं कुरडू बी खाल्ला पाहिजे. कुरडू जास्त करून शेंड खाती तरी म्हशी तर मला तू वलं वाळलं शेंड खाती ती. गवत बी तुम्हाला सांगतो बांधाची चांगली आहे ती अजून. बघा आता दिवस मावळायला लागल्यामुळे मग तू लगेच मावळते बघा. काय सांगायचं आहे, ही आता 21 डिसेंबरपर्यंत या असं राहणार. 21 डिसेंबरपासून मग हळू थोडाफार फरक पडत जाईल बघा. 21 डिसेंबर सगळ्यात मोठी रात्र आणि 21 सप्टेंबर सगळ्यात मोठा दिवस आहे. भौगोलिक वातावरण आपल्याकडं हाय तुम्हाला सांगतो चांगलं वातावरण आहे. लय उष्ण बी नाही थंड बी नाही, मध्यम आहे. आले आता त्यांचं कसं झालंय, घराकडे जायचं टायमिंग झाली त्यामुळे मागं पुढं सरची आली. 2-3 मसरायची तुम्हाला सांगतो तीच लय बघा धिंगाणा करते सारखी पुढं मागं. त्यांना का चगा खाय नाही मी मुलकाच चगा आहे तुम्हाला सांगतो. त्यांना खा वाटेना. दोस्तानो माझ्या चेहऱ्याकडे तुम्ही बघितले का, बघा ह्या बघलं चेहऱ्याकडे बघा आणि ह्या बघल्यानं बघा. हो ही आज जरा वसरले बघा. काल दुपारी ह्या डोक्यापासनं हितपोतूर मला सगळं मधमाशांनी फोडून काढलं. ह्या कोपऱ्यात दगड आहे बघा
आता तर मी आपल्या मज धरून हिंडवत बसलोय पाणी पाजत. कुठनं मासे आल्या तुम्हाला सांगतो न. हवा ही चावल्या सगळं सुजले. हवा ही 2 गोळ्या खाल्ल्या बघा रात्री एक आणि सकाळी. आता जरा वसरायला लागले बघा. मधमाशा लय चावती ते बेकार. तुम्हाला कधी असं चावले होते का मधमाशा? हां, मधमाशी चावल्यामुळे तुम्हाला सांगतो अवघड झाले. मला रात्री रातभर ठणक मारत होतं. म्हणून 9-10 वाजता निलेश भाऊनं गोळी आणली, खाल्ली का मग ठणका मारायचं असं बंद झालं बघा. आणि सकाळी पण सुजलं होतं, पण सकाळी एक गोळी खाल्ली. आता व्हायचं बरं वाटायला लागले. कारण का गाण्या म्हणा मधमाशा असल्या दगडातनी खिळपाटातनी ती सुरक्षित तरी जिथं दड नाही कोण जाणार नाही अशा ठिकाणी ती पोळं बांधते ती मधमाशा. आणि पाणी काढलं पाणी प्यायले असतील या. आणि मी काहीच खोड केली नाही आणि नेमकं मला चावली द्या. काय सांगायचं आहे दोस्तानो, एक मागं कुठं नाही का. हां, आज मी गावात सुद्धा गेलो नाही बघा. ही डोळ्यात पाक लय सुजला होता, आता व्हायचा वसारलाय ना. टोम सगळं झालं होतं, त्या हत्तीसारखं झालं होतं माझं काम. पण तुम्हाला सांगतो गेलोच नाही गावात. म्हणलं जाऊ दे एक दिवस काय नाही गेलं मग काय झालं. आणि ह्या बोराटी दिसतात मला. हो, ही बोराटी इथं ह्या बोराटीच्या खालीच्या कोपऱ्यात चावली बघा. काय सांगायचं आहे, ह्या माळाला गाण्या आणि मधमाशा जास्त आहे. त्या रानात नाही चगळाच्या ठिकाणी, कुठं अडचणी ठिकाणी, दगडाच्या ठिकाणी, अशा ठिकाणी बघा. तुम्हाला सांगतो ही घरं करते ती. एक दिवशी त्या म्हशीला बी चावल्या होत्या. मी म्हणतो गाडणीच चावली. मस्त तुम्हाला सांगतो घरापतूर उधळत गेली. घरी कशी बशी तर धरली, सारखी फुडं 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 लय पळाली जोरात. मला भीती वाटली दुसरं काय चावलं का, पण सारखी तर शिंगापाशी अशी पायान ठका ठका करायची. आणि मी म्हशीला नावं ठेवली आणि त्याच म्हशीला चावलेली मधमाशी बघा मला चावली. बघा, गेल्या बारीन म्हशीला चावली, ह्या बारीन मला चावली. काय सांगायचं आहे, लय कुठं नाही राव दोस्तानो. ही सुखाचं काम नाही. कष्ट करायचं, रुबाबात राहायचं, थाटात जगायचं. बरोबर आहे का नाही. आपण कष्ट करत नाही आणि हातामध्ये हवं पाणी आहे, पण पाण्याची कमतरता करत नाही. जनावरामागं निवांत बरं वाटते मला. कुणाची एक नाही, कुणाचं 2 नाही. घरी कुणाचं ना कुणाचं टेन्शन येतंच. म्हणून तुम्हाला सांगतो पूर्वीची लोक अभ्यास करायला एकांतवासात जायची. जिथं कोण नाही अशा ठिकाणी जाऊन अभ्यास करायची. आणि आजची हुशार मुलंसुद्धा काय काय अशी मला एकांतवासात जाऊन अभ्यास करत बसती ती. आणि मग ती कुठंतरी MPSC UPSC अशा परीक्षेमध्ये ती उत्तीर्ण होती. म्हणजे मला एक म्हणायचं आहे की घर सोडून बाहेर असं आलं की मनाला एक प्रकारचं उत्तेजना मिळते, एक उत्तेजना मिळते. खरंच आहे दोस्तानो. मी म्हशीला खाली तू मला बरं वाटते. घरी गेलं का ती कुठं ना मागं चालू झाला. ही लेकरू वाढते तर तवर तकडलेली लेकरू वाढते, तवर कोण भांडी आपटते. काय तू लय माग कुठं आहे, माचरा मागे येते म्हणून बरं आहे. तुम्हाला सांगतो व्यायाम पण होतोय शरीराचा आणि सगळंच होते गोष्टी करते द्या. बाई काय काय म्हणजे अजून बघा खाती द्या. काय काय उभा राहते त्या काय 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 माझ्या होती कोपऱ्यात जाऊन तुम्हाला सगळा खायला लागले. त्याने ही 2 अजून इथं फपडूच खात बसली.